हर ओम सुदोजातं प्रपद्यं सुदोजातं वेदोयनाथिमाभूद्भावे नमो नमः। गंगा सरस्वती यमुना गोदावरी पवित्र स्नानं च समर्पयामि। सर्ववर्धनं उर्वारुकमेव वन्दनानं मृत्योर्मोक्षे यमामृतः। हर ओम परमानंद सौरविंद्य परिपूर्ण दिगंतरं घ्राणगंधकुपिया गंधापान्तु समर्पयामि। हरिद्राज कुंकुम च कामदायकं सौभाग्यदायकं च समर्पयामि। कुंकुम चंदन तिलक च समर्पयामि। नमस्कारं च करोमि। पुष्पं समर्पयामि। श्री सत्यनारायण प्रभु देवता वेद पुष्पं समर्पयामि। सर्वसार्यापूजं समर्पयामि। दाक्षदान परमेश्वर दाक्षदान समर्पयामि। साखर गोड खाद्येचे शिग्रहं पवित्र नैवेद्य नमस्कार प्रगट प्रणाशनं प्रगट सिद्धेंच नमस्कारं च करोमि। यदेवे माझं काम बघलं आता मम्मीकडे कर ना मम्मीकडे कर रिॲक्शन चालू सर्व देवता मनोकामना प्राप्त प्रत्यर्थ देवग्रह मूर्ति स्थापना पूजा प्राप्त प्रत्यर्थ पूजं च समर्पयामि। त्रिकुंड भस्मं च समर्पयामि। परमानंद सूर्याला कुंकुमाचे लावले परमानंद सौरविंद ठेवावी। असे केल्याने मनुष्य मात्राच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात आणि मेव उपाय आहे। याप्रमाणे स्कंद पुराणातील श्रीवराखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री सत्यनारायण महाराज की जय। आता लावायचं दोघांनी पाणी फिरून हात जोडायचं। श्री गणेशाय नमः। भगवान म्हणाले ही नारदा हे व्रत पूर्वी कोणी केले होते हे मला सविस्तर सांगा। रम्य असा काशी नगरामध्ये अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता। तहानेने भुकेने व्याकुळ होऊन तो नेहमी भूतलावर फिरत असे। त्या दुःखी ब्राह्मणावर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले। हे सूत म्हणाले हे मुनींनो या संबंधी मी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो ती ऐका। पूर्वी उल्लुखामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता। जितेंद्र सत्यभाषी बुद्धिमान असून दररोज देवळात जाऊन तो ब्राह्मणासह धन देऊन संतुष्ट करीत असे। त्याची पतिव्रता असून कमलमुखी होती। एक दिवस नदी तीरावर तो पत्नीसह सत्यनारायणाचे पूजन करीत होता। त्याच वेळी साधू नावाचा व्यापारी तिथे आला।
व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते. नदी तीरावर नाव उभी करून तो राजाजवळ आला आणि सूत म्हणाले की पृथ्वीवर हे व्रत कोणी आचरले होते हे तुम्हा सांगतो, एकाग्र चित्ताने ऐका. एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व विवाहासह बांधवासह स्वरजनासह हे व्रत श्रद्धेने करीत असता मुळी विका तिथे आला. मुळी दाराबाहेर ठेवून तो ताणीने व्याकुळ झाला होता. आत आला आणि त्याला ब्राह्मण श्री सत्यनारायण व्रत करीत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. त्याने ब्राह्मणाला नमस्कार करून विचारला, आपण हे काय करत आहात? या व्रताचा आचरण केलेले कोणते फळ मिळते हे मला सविस्तर सांगावे. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा परिपूर्ण करणारे हे सत्यनारायण व्रत आहे. याची प्रसादाने मला धनाची समृद्धी इच्छा असून तू सविस्तर सांग. राजा म्हणाला, पुत्रादी संपदा प्राप्त व्हावे म्हणून श्री विष्णूचे अतुल तेजस्वी असलेले श्री सत्यनारायणाचे व्रत मी आचरण करीत आहे. राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला, महाराज हे व्रत सविस्तर मला सांगावे, याप्रमाणे मी ते करेन. मला ही संतती नाही, या व्रतामुळे ती निश्चित होईल असे तो म्हणून व्यापार करण्यासाठी इतरत्र न जाता तो संतती देणारे ती व्रत त्याने आपल्या पत्नीसह सांगितले. जर मला संतती झाली तर मी हे व्रत करेन असा त्याने नवस केला. हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले. एके दिवशी त्याचे धार्मिक धर्मपारायण पती सरोवर पत्नी लीलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली. 10व्या महिन्यात एक कन्यारत्न प्राप्त झाले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. एके दिवशी लीलावती आपल्या पत्नीला अत्यंत मधुर वाणीने म्हणाले की आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे श्री सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही? त्यावर साधुवाणी म्हणाला, प्रिये, तिच्या विवाहा समयी हे व्रत मी करणार आहे. अशा प्रकारे आपल्या पत्नीला खोटे आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी परगावी निघून गेला. इकडे कलावती वयाने व गुणाने पितृगर्भ वाढू लागली. आपली कन्या उपवर झालेली पाहून साधुवाणीने विचार विनिमय करून एक दूतास बोलावून वर शोधण्यासाठी पाठवले. तो दूत उत्तम वर शोधित असताना कांचन नावाच्या नगरीमध्ये पोहोचला आणि वाण्याच्या मुलाला घेऊन तो परत आला. रूप गुण संपन्न अशा वाण्याच्या मुलाला पाहून तो साधुवाणी अत्यंत विधियुक्त कन्यादान केले. प्रसंगी तो सत्यनारायण व्रत करण्यात तो विसरला. त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली आणि कालांतराने तो व्यापार कुशल साधुवाणी व्यापार करण्यासाठी आपल्या जावयासह निघाला. आपल्या श्रीमंत जावयासह सिंधू तीरावर असणाऱ्या रत्नसारपुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला. चंद्रकेतू राजाच्या या नगरीमध्ये व्यापार करत असताना त्याचा काळ काही अत्यंत आनंदात गेला. अशा वेळी सत्यनारायण भगवंताने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, याला अत्यंत दारुण कठीण दुःख प्राप्त व्हावे असा शाप दिला. त्यानंतर थोड्या दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी झाली आणि काही चोर साधुवाण्याच्या निवासस्थानी आले असता राजसेवक आपला पाठलाग करत आहे हे पाहून भीतीने जवळील सर्व द्रव्य तेथे टाकून पळून गेले. तेवढ्यात तो राजदूत तेथे आले आणि चोरी गेलेला सर्व राजाचे धन पाहून त्याने त्या दोघांनाही चोर समजून बांधून टाकले. राजा आनंदाने धावत जाऊन त्याने राजांना सांगितले की आपले धन चोरणारे ते 2 दैत्य पकडून आणले आहे व राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे तो बेड्या घालून त्यांना किल्ल्यातील कारागृहात टाकण्यात आले. त्यावेळी परमेश्वर मायेमुळे त्यांचे काही ऐकले जात नव्हते. राजाने ती उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले. भगवंताच्या या शापामुळे त्याच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले. घरातील सर्व द्रव्य चोरीला गेले. तेव्हापासून दुर्दैवाने तो व्याधीने त्रस्त झाला आणि
त्याच्या पत्नीला उपासमार घडू लागली. भुकेसाठी तो घरोघरी भिक्षा मागू लागली. त्याची मुलगी कलावती भिक्षा मागू लागली. एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली आणि ती तेथे बसली आणि सत्यनारायण कथा श्रवण केली. दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करू लागली. प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन ती घरी परतली. आईने मुलीस प्रेमाने विचारले, मुली, तू इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कोठे होतीस? तुझ्या मनामध्ये काय आहे? तू मला सविस्तर सांग. यावर कलावती आईला म्हणाली की मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता तेथे मनवंचित पूर्ण करणारे मी व्रत पाहिले आहे. हे व्रत ऐकून आनंदी झालेली साधवाण्याची पत्नी नावाचा प्रजाहित दक्ष राजा होता. समाधी औचित हरण सापडले, तेथा शूर्पणे प्राशन केले. नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा शंकरा. आरती ओवाळू भारती ओवाळू श्री शंकरा. व्याघ्रा बर्फणीवर सुंदर मदनारी, पंचानन मोहन मनजन चटकारी. षटकोटीचे वीज वाचे उच्चारी, त्रगोटे राम रसांतरी. श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवा दयाळा श्री सत्यनारायण देवा. पंच आरती ओवाळू श्री भक्ती भावा. जय देव जय देव. विधियुक्त पूजन करीती पुराण श्रवण, परिमळ द्रव्य सहित पुष्पमाळा अर्पण. ग्रहित क्षत्रार्मित गोदोम चूर्ण, प्रसाद भक्षण करीती प्रसन्न तू नारायण. जय जय दीनदयाळा श्री सत्यनारायण देवा. पंच आरती ओवाळू तू श्री भक्ती भावा. जय देव जय देव. शांतानंद विप्रे पूर्वी हे व्रत अर्चिले, दारिद्र्य दौडण्याची मोक्ष पदा नेले. त्यापासून हे व्रत कलियुगी सकळ श्रुत झाले. भावाती पूजिती सर्व इच्छिती लादले. जय जय दीनदयाळा श्री सत्यनारायण देवा. सत्यनारायणाच्या पूजेला बसलो दोघे जोडीने, गोविंदरावांचे नाव घेते सदैव मी आवडीने. मामा तू आता तशी करायची. आता मात्र घडा मी काय लागला आता आपलं आपलं बोलावं माझा किती आहे ते बघा काढा.